त्या पण मनात नाही बरं का माझ्यावर लग्न करायचं, त्यामुळे पत्रिका घेऊन आली मायापाशी. अरे माझ्या मनाचं सोड, मी माझ्या मनात नसताना मी घरी बोललेच नसते. तुझ्यात हिंमत पाहिजे होती, तू येऊन बोलायला पाहिजे होतं रे. अरे पण मला वाटत होतं थोडा वेळ जाईन, तू नाही म्हणशील लग्नाला. कसं मी नाही म्हणणार आहे लग्नाला? वेळ कसं काय जाऊन द्यायचा? आता वय होत चाललंय घरच्यांना. आता काय म्हातारी झाली तशी काय, तू लगेच सांगते वयाचं सांगायला लागली मला. तुला माहिती ना पप्पा कसे बोलतात. अरे काय पप्पा बाप्पा लावलंय मामा बिशाना, त्यात तुम्ही तसले घरची. आम्हाला कधी चांगलं बघायचंच नाही तुम्हाला. माझ्या घरच्यांना वाईट बोलायचं नाही, चांगलं म्हणायचं. काय तू काहीतरी केलं असतं तर नसतं झालं अरे ना काय माझं. शेती बघतोय, हाय तेवढे 2-3 एकर करायची आपण तेवढीच. शेतीच करत बसतो. नाही मग तेच सांगितलं ना, तुम्हाला पैशावाला बघायचा होता. बघितलं असं पैशावाला, मोठं घर तुम्हाला पाहिजे असं. हा ना. अरे एवढं इथं बोलतास ना माझ्यासमोर, तेवढं जर घरी बोलला असतं तर काय झालं असतं तुला? आणि मी म्हणतो ना माझ्या नाही जमलं तू बोलायचं, मला त्याच्यावरच लग्न करायचंय. तू या पुढे गेली असते का ती? हा म्हणजे मी एकटीनेच सगळं करायचं, मी एकटीनेच प्रेम केलंय ना तुझ्यावर. मला एकटीलाच गरज आहे का आपल्या लग्नाची? नाही गरज होती तर आली पत्रिका घेऊन, वास्तू पत्रिका. ये येतो मग आता. लग्नाला वाढायला. हो ये ना, तेच करतो आता. अरे काय मामा, मामाची पोरगी, काय मामी. हा आता कसं बोलतोयस तुम्हाला? हा हेच जर तू घरी येऊन बोलला असता, सगळ्यांना जमवलं असतं, काहीतरी की झालं असतं, तेव्हा मी पण बोलले असते की मला ह्याच्याशीच लग्न करायचं. मी आता एकटी किती वेळा बोलणार बरं? हा कळतंय मला सगळं आता. कळतंय तुला सगळं.